दरम्यान आदित्य ठाकरेंनी मिलिंद देवरांचं गुपित मला फोडायचं नसल्याचं म्हटलंय। त्यांच्या काही मागण्या आम्ही पूर्ण करू शकलो नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। गुपित मला फोडायचं नाहीये, पण जर ते आमच्याकडे असते तर ते हे बोलले नसते। ठीक आहे, आता त्याच्यात मी जास्ती खोलात जात नाही, जे काही तुम्हाला समजेल समजून घ्या। आता त्यांच्या आणि आमच्यामध्ये ज्या काही त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पुरवू शकलो नाही। राजकीय लोकांच्या काय मागण्या असतात? आता 10 जूनची गोष्ट आहे का? मागच्या जवळपास थोडी आसपासची जाऊ दे, त्याच्यात मी जात नाही। स्पेसिफिक मागणी होती तुम्ही नाही, त्याच्यात मी जात नाही। काय दोन लोकांमध्ये जी चर्चा होते त्याच्यात मला जाऊ इच्छित नाही। मुंबई पोलिसांना बीडीडी चाळ पुनर्विकास दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमती आणखी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकारनं घरांच्या किमती 50 लाखांहून 25 लाखांवर आणल्या होत्या, मात्र पोलिसांसाठी 25 लाख ही रक्कम जास्त होत असल्यानं त्या किमती कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांसोबत मी आपली तात्काळ बैठक करतो। 50 लाख नाही, 25 लाख नाही, जो काही कन्स्ट्रक्शन कमीत कमी कॉस्ट आणि त्याच्यातही काही अनुदान आपल्याला द्यावं, आपले पोलीस आहेत त्यामुळे त्यातही काही अनुदान सरकारला द्यावं लागलं तर तेही देऊन अतिशय नाममात्र दराने आपल्या पोलिसांना या बीडीडी चाळीमध्ये या ठिकाणी निश्चितपणे घर हे मालकी हक्कानं देण्याचा निर्णय, आणि या सभागृहाच्या लक्षात आलं पाहिजे की हा निर्णय का घेतोय। मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेतील 29,000 सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळणार आहेत। विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। कर्मचारी जो आहे या सफाई कर्मचाऱ्याचा पोरगाच त्या ठिकाणी लागतो, लाडपागे समिती आहे त्याचा पोरगा त्या ठिकाणी लागतो लाडपागे समितीमुळे, आणि म्हणून याची सुरुवातही झाली होती। मला याची कल्पना नाही आहे की गेल्या 2 वर्षामध्ये कोणाच्या आदेशाने महानगरपालिकेने हा निर्णय केला की यांना मालकी हक्काचे घर द्यायचे नाहीत। माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी हा निर्णय केला आहे। महानगरपालिकेत 29,000 सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचंच घर दिलं जाईल। दक्षिण मुंबईतल्या भेंडी बाजार परिसरात जीर्ण इमारतीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्विकास प्रकल्प एसबीयूटी राबवला जातोय। या प्रकल्पाचा बदललेला आराखडा योग्य नसून यापूर्वीचा आराखडाच हा कायम ठेवण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे या प्रकल्पात कुणाचा फायदा करून देण्यात आला याची सुद्धा चौकशी केली जाईल असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। म्हणून या संदर्भात हे जे काही बदललेला आराखडा आहे हा आराखडा योग्य नाहीये। जुना जो आराखडा होता तोच आराखडा योग्य होता, आणि म्हणून या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्याचं सांगितलेलं आहे, आणि त्या सूचना देण्यात येतील। आणि हा आराखडा बदलताना याच्यामध्ये काय गडबड झालेली आहे, कोणी भ्रष्टाचार केला आहे का, कोण याच्या पाठीमागे आहे, या संदर्भातली चौकशी करावी लागेल। ती चौकशी केली जाईल आणि ओरिजिनल आराखडा जो आहे, पण एवढं मी पुन्हा सांगतो, आराखड्याची चौकशी आपल्या ठिकाणी, याचं काम आम्ही थांबू देणार नाही। विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा प्रसंग पाहायला मिळाला। शिंदे गटातील आमदार पायऱ्यांवर उभे राहून आंदोलन करत होते, तर याच वेळी पाठीमागून विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनासाठी आले। हातात गाजराची माळ घेऊन विरोधक आंदोलन करण्यासाठी आले। या दरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली। यावेळी शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली। अनिल पाटील, रोहित पवार, सरनाईक, गोगावले यांना धक्काबुक्की करण्यात आली। महेश शिंदे नावाच्या आमदारांना मी पहिल्यांदा पाहिलं। याच्यापूर्वी मी त्यांना बोललो नाही, त्यांच्याशी कधी भेटलो नाही। ते आमदार आहेत, ते तुमच्याकडून मला कळतंय। धक्काबुक्की त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी त्यांना शांततेने उत्तर दिलं, त्यांना कुठली धक्काबुक्की केली नाही। अमोल मिटकरींबद्दल सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे। महाराष्ट्राचा राजकारणातला विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी आहे।
आज त्यांचं स्वतःचं बिहेवियर संपूर्ण विधिमंडळानं पाहिलेलं आहे, सगळ्या मीडियानं पाहिलेलं आहे. आपण CCTV फुटेज पाहू शकता. आम्ही शांतपणे त्या ठिकाणी आलो होतो. असं असताना आम्हाला धक्काबुक्की केली, ढकललं गेलं. अमोल मिटकरींनी त्या ठिकाणी ढकललं आणि मग ते पुढच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. खरं यांचा अमोल मिटकरी हे कधी लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही आहे आणि त्याचे विचार हे जहाल विचार आहेत आणि हे चुकीचे विचार आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली. विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या, यामुळेच ते पायऱ्यांवर आंदोलनासाठी आल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी लगावला. 50 खोके एकदम ओके ही घोषणा जिव्हारी लागल्यानं ते संतापल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत. त्याच्यामुळंच आज त्यांच्यातले काही आमदार इथं आलेत आणि समोर येऊन घोषणा देत आहेत. त्याच्या मागे तुम्ही बघताय की बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे आमदार घोषणा देत आहेत. वास्तविक ज्या विधिमंडळामध्ये अशा गोष्टी घडत असतात त्यांना दिलेल्या घोषणा आणि त्याच्यातून त्यांना जे काही मनाला लागलंय. आक्रमक हिंदुत्व स्वीकारलेल्या मनसेनं आता प्रादेशिक भूमिका सौम्य केली आहे. मराठी आणि गुजराती असं काही वेगळं नसतं असं वक्तव्य राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी केलंय. मराठी मनसेचं गुजराती प्रेम अचंबित करणार आहे. एकंदरीतच शर्मिला ठाकरे राजकारणात सक्रिय होत असल्याचं स्पष्ट होत आहे. मराठीचा कैवार घेणाऱ्या मनसेनं आता हिंदुत्वाच्या वाटेवर चालताना सर्वांना सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे. शर्मिला ठाकरे यांची वक्तव्य त्याची साक्ष देत आहेत. गुजराती आमच्यावर चिडले होते, पण आता त्यांना कळलंय की आम्ही तुमचे मित्र आहोत असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय. मनसेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात शर्मिला ठाकरेंनी त्यांचं मत व्यक्त केलं. गुजराती लोक आणि मराठी लोक एकत्र मुंबई मराठी व्यापारी डिझेलमध्ये वर्षोनवर्ष घ्यायचे. दादरमध्ये अनंत असे गुजराती कुठे गेले आपले सुनीलबाई, त्यांना आम्ही गुजराती मानतच नाही, आम्ही त्यांना मराठीच मानतो. शर्मिला ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या कार्यक्रमात सहभाग वाढवलाय. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरेंची राजकीय पावलं वेगानं पडतायत. नुकतंच त्यांनी पुण्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक वक्तव्य केलं होतं. आता एकटे पडलेत उद्धव ठाकरे. खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? साथ घातली तर येऊ देत, मग बघू. साथ घातली तर येऊ देत, मग बघू. मनसे आता शिवसेनेनं साथ घातली तर विचार करू शकते, हे शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे परप्रांतीयांच्या विरोधातली भूमिका सौम्य करून मनसेनं आता गुजरातींसोबत मैत्रीची भूमिका घेतली आहे. एकंदरीतच मनसे आणि शर्मिला ठाकरे आता व्यापक राजकारणाच्या दृष्टीनं पावलं टाकत असल्याचंच दिसून येत आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. 1 सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस बंद करू असा निर्णय स्कूल बस मालकांनी घेतलाय. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे ज्या भागात खड्डे आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उल्हासनगरच्या मराठा सेक्शन परिसरात पाणी टंचाई दूर होत नसल्यानं ग्रामस्थांसह भाजप कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केलंय. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हजारो नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मराठा सेक्शनच्या जिजामाता चौकात जलकुंभ आहे. या जलकुंभातून कॅम्प नंबर 4 ला पाणी पुरवठा केला जातो. या जलकुंभात कमी पाणी भरल्यानं कमी दाबानं पाणी पुरवठा होत असतो. तसंच शुक्रवारी पाणी बंद केल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. शहापूरच्या मोखाडा तालुक्यातील सावरकुट गावात रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेला डोली करून रुग्णालयात नेण्यात आलं.
2 ते 3 किलोमीटर पायी चालत कुटुंबातील सदस्यांनी या महिलेला रुग्णालयात नेलंय. दरम्यान वेळीच महिलेला रुग्णालयात नेल्यानं धोका टळलाय. मात्र गावात रस्ता नसल्यामुळं यापुढे अशा प्रकारचे प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून गावातील नागरिकांनी रस्ता करण्याची मागणी केली. हा प्रसंग तुम्ही पाहताय, डोलीतून या महिलेला नेण्यात आलं. यात अनर्थ झाला नाही, पण अशा घटना किती वेळेस घडणार, रस्ता नेमका कधी बनणार, हा प्रश्न प्रशासनाला विचारला जातोय. आणि ग्रामस्थ ही मागणी करतायत की लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा. कल्याणच्या खडकपाडा परिसरातील कल्याण माधव संसार संकुलात एका फ्लॅटचं सीलिंग आणि स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याणमध्ये हा स्लॅब कोसळलाय. या स्लॅब कोसळल्यानं सामानाचं खूप नुकसान झालंय, पण कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. खडकपाडा परिसरातील ही घटना, या घटनेत स्लॅब आणि सीलिंग कोसळलंय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य रेल्वेवरच्या 10 AC लोकल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नव्यानं सुरू केलेल्या 10 AC लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेनं घेतलाय. बदलापुरातील प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. उद्यापासून AC सेवा बंद करण्यात येणार आहे. शहापूर तालुक्यातील शेणवे मार्गावर धसई गावाजवळ 2 दुचाकींचा अपघात झालाय. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीस्वाराला ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय. या होत्या दिवसभरातल्या बातम्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.